टीका आहे। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आणि सामान्य नागरिक मध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे ही आपला प्रमुख जबाबदारी आहे। आजच्या काळात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, अंमली पदार्थांचे वाढते प्रकार तसेच महिलांवर व बालकी संबंधित घडणारे गुन्हे तसेच वाहतूक सुरक्षेची जबाबदारी ही मोठा आव्हान आहे। या आव्हानाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कायद्याची प्रभावी विरोधात कारवाई करून शांततापूर्ण न्याय समाज निर्माण करणे निश्चित शक्यता आहे। गुन्हेगारीला प्रतिबंधित करणे आमचं प्रमुख ध्येय असून यवतमाळ जिल्हा पोलीस दल त्याप्रमाणे वाटचाल करता विविध गुन्ह्यामध्ये मागील वर्षात तुलनेत घट आली आहे। तसेच गुन्हे दोषीचे प्रमाणात वाढ झालेला आहे। गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता संघटित गुन्हेगार करण्याला अनुसार कारवाई करण्यात आली। त्याच्याप्रमाणे सराईत गुन्हेगार विरुद्ध एनसीडीए आणि हाताळण्यासाठी प्रभावी कारवाई करून जिल्ह्यातील कायदा व सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यात आले आहे। जिल्ह्यातील महिला संबंधित असलेले गुन्हे उघडचे प्रमाण 90% करण्यात आले आहे। भारत सरकारच्या नशामुक्त अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर अंतर्गत मावा, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातली व विक्री व्यक्तीवर प्रभावी कारवाई करून आतापर्यंत 129 पानटप्प्या बंद करण्यात आल्या आहेत। तसेच एकूण 9 शाळा महाविद्यालय नशामुक्त